2025 ला देखील टॉस गमावलाय, परंतु फायनल गमावली जाणार नाही. SSC आणि SSCच्या विरुद्ध आपल्याला टीम पाहायला मिळेल, ती म्हणजेच शिबाळ हनुमान मित्र मंडळ. या ट्रॉफीसाठी लढाई आहे सर्व. चला फायनल मॅच कडे जाऊया. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग सजवून घ्या. SSC टॉस जिंकलाय, मॅच जिंकतील का बघूया. तुमच्या समोर अशी टीम आहे जी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हरली नाहीये कोणाशीच. पंच या आपण ऑफिशियल पंच आमचे आलेले आहेत यावेळेस. शाहरुख सर, अजय सर आणि समीर सर. अंपायर एक मिनिट अजय, तीनों अंपायर. शाहरुख धीरज लो मत बॉल, कोई भी लो मत, डायरेक्ट दो, डायरेक्ट दे. निखिल भाऊ
मित्रमंडळ निखिलजी ठाकूरचा संघ पुन्हा एकदा धडक मारले फायनल मध्ये. आवाज भी घूमेगा, मैदान भी झूमेगा. कोई टीम जीतेगा तो कोई टीम हारेगा. जीतने वाली टीम घमंड न करे और हारने वाली टीम मायूस ना हो. ये क्रिकेट का खेल है. ये क्रिकेट का खेल कभी खत्म नहीं होगा. एक टूर्नामेंट गई, आपके पास दूसरी टूर्नामेंट है. प्रयास करना होगा, हर बार मैदान में उतरना होगा. एक बार हारा तो भी मैदान में उतरूंगा, 10 बार हारा तो भी मैदान में उतरूंगा, 20 बार हारा तो भी मैदान में उतरूंगा, 50 बार हारा तो भी मैदान में उतरूंगा. ये जिद जब आप रखोगे, जब तक मैं जीत नहीं जाता तब तक मैं मैदान में उतरूंगा, ये जिद होनी चाहिए. चला एसएससी खेळाला सुरुवात करा. एसएससी फील्डिंग लावा लवकरात लवकर. चला केदू राऊत मॅचला सुरुवात करा. इतका वेळ दिला होता टीम मीटिंग साठी आणि तरी तिकडे टीम मीटिंग समाप्त होत नाहीये. चिंटू आलेला आहे गोलंदाज. स्ट्राईकला मयुरेश, नॉन स्ट्राईकला लावण्य. अगदी मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमने सेमीफायनल वन साइड जिंकलेला आहे. घाई करा केदू राऊत, घाई करा. 12 वाजून गेलेले आहेत. उद्या मात्र सोमवारी जॉब आहे सर्वांचे. सर्वांना कामावर देखील जायचं आहे. खेल सिर्फ आज के रात के लिए. कल से फिर से एक बार काम पर जाना होगा, स्कूल में जाना होगा. पहली गेंद पर अच्छी फील्डिंग. बॉबी नजर आते हुए डॉट बॉल से शुरुआत. आता टाळ्या वाजणार एसएससी साठी. आता चेहरा होणार एसएससी साठी. कहते ना यस, बॉबी पिछले साल मयूरेश के साथ में फाइनल में था, फाइनल जीता था. देखा जाए तो वो कहते हैं ना कि जीतने का मजा तभी है जब सभी लोग आपके हारने का इंतजार करते. ओ यहाँ पे सभी लोग हारने का इंतजार कर रहे. श्री पाल हनुमान मित्र मंडल का, जिनको अब तक कोई हरा नहीं छू सके. ओ कैच आउट, विकेट. ऋतिक ने पकडलाय कमालीचा कॅच. लाविन्य बॅक टू डग आउट. यस डीजे बचाव. डीजे मास्टर शैलेश जी यादव आते हुए विकेट गिरने के बाद रोक नहीं पाए अपने आप को. तालियां बजनी चाहिए फाइनल के लिए जोरदार. बोलो जय श्री राम, जोर से बोलो. ओ धीरज आलेला आहे आणि धीरज मात्र इकडे नकार करतोय. डॉट बॉलेल. समर्थक एसएससी चे चौ बाजूला, जिकडे नजर जाईल तिकडे मात्र एसएससी पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतात 1 वर 1 चेंडू झाले ते म्हणजेच 4. चिंटू गोलंदाज, धीरज फलंदाज. लाविन्य नाराज करतो यावेळेस. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झालाय. शॉर्ट बॉल आहे, इकडे मात्र डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी होत असताना यावेळेस चेहरा होत असताना पहले षटक ऑन है एसएससी। ये हुई ना बात, लग रही है कि फाइनल मैच चल रही है। मानो कि यहाँ पे हम लोग ऐसा लग रहा है कि वानखेड़े स्टेडियम में आ चुके हैं। जिस तरह इंडिया टीम के लिए चेयरअप होता था उसी तरह चेयरअप होता हुआ इस वक्त एसएससी टीम के लिए। आखिरी गेंद भी आएगी, डॉट पहले ओवर में 1 ही रन, 1 विकेट चिंटू के लिए। तालियां जोरदार बजाइए एसडी से। थैंक यू थैंक यू थैंक यू।
निखिल ठाकुर देख रहे कि कौन कौन नाच रहा है। पहले ओवर के बाद 1 रन 1 विकेट के नुकसान पर मेगा फाइनल चलता हुआ। गेंदबाज बॉबी पिछले साल एक साथ खेले थे, फाइनल जीते थे। इस साल अगेन से मिस फील्डिंग, 4 रन, हाथ की गेंद, 4 रनों के लिए मोहिरेश के बल्ले से आता हुआ 4 रन। ये डीजे माइकला, डीजे मास्टर। पिन ड्रॉप सायलन्स लगेच झाला बघा। एक चौकारानंतर प्रेक्षकांचा जोश आणि जल्लोष शांत झालाय। एक बाजूला आमच्या मंचावर सुयोग राऊत देखील आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण निखिल ठाकूर देखील आहे। या दोघांमध्ये देखील आपापसात मॅच सुरू आहे मंचावर। पहिलाच बॉल चौकार, शॉर्ट बॉल आणि काय फटका आहे मोहिरेचा। बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी। वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है। थैंक यू। देखिए डूबते को तिनके का सहारा और गेंदबाज को फील्डर का सहारा मिला नहीं, बल्लेबाज कॉन्फिडेंस में आ गया। स्कोरबोर्ड 9 रन। फिर से बताइए यार, फुलटस गेंद है और यहाँ पे भी फील्डिंग, 3 लगातार बाउंड्री, 4 रन। हीरो है यो, वन साइड हीरो है। थैंक यू। 13 लगते हुए स्कोर कार्ड पर। काय बैटिंग होता ना, मिस फील्डिंग कितनी महंग पड़ते, कितनी महंगी पड़ती है, ये अभी एसएससी को जाके पूछिए। पहली गेंद पर मिस फील्डिंग हुई, 1 ही रन था, उसके बाद लगातार 2 बाउंड्री आती हुई। स्कोरबोर्ड 13। बॉबी टेंशन में, ये गेंद डॉट गेंद। देखा जाए तो अच्छी मैच है, कड़क मैच है और प्रयास मैदान में करना होगा सभी खिलाड़ियों को, तब जाकर जीतेंगे। स्ट्रोक खेला है, केदू राउत खुद वहां पे गए, उनको पता है 2 बार गेंद मिस की है और उस वजह से इस वक्त चेंज किया। फील्डर को 1 रन जरूर मिलेगा। 5 गेंदे हो चुके हैं स्कोर कार्ड पर लगते हुए इस वक्त 14 रन। मोहिरेश 13 रन पर खेलते हुए 14 रन मुझे लगता है मोहिरेश के बल्ले से आए। 14 के 14 रन। आखिरी गेंद दूसरे ओवर की। बॉबी तैयार, धीरज तैयार। अच्छा स्ट्रोक है धीरज का, लेकिन यहाँ पे मना किया। चिंटू ने गेंद को रोका और यहाँ पे डॉट बॉल। और 2 ओवर के बाद स्कोर कार्ड पर 7 के औसत से 1 विकेट के नुकसान पर 14 रन। यस डीजे। गावाची है तो शान, लय मोठा आहे त्याचा हुमान, सदा विचार करीतो जनांचा, आमच्या नागाची आहे तू जान, आहे दिलाचा राजा आमचा निखिल दादा। आमचा दिलाचा राजा निखिल दादा, एकच वादा निखिल दादा। आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 षटकामध्ये 14 झालेले आहेत। चिंटू आलेला एक लाऊड अपील फक्त आहे, परंतु चेंडू बॅटीच्या बाजूने निघून गेलाय। काय गोलंदाजी करताना चिंटू पाहायला मिळते। हाच गोलंदाज आपल्याला अंडरम बॉक्स क्रिकेटची बोईसर शहरामध्ये सर्वात मोठी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना दिसला तो म्हणजे चिंटू। पण आता तयार चिंटू, मयुरेशचा विकेट, प्राइजलेस विकेट मिळेल का? चेंडू जाऊ दिला, वाईटचा इशारा येईल, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल। आता प्रत्येक चेंडूवर टाळ्या वाजतायत, काही ना काही मैदानाच्या आतमध्ये घडतोय। धावसंख्या 15 यस। बॉल टाकताना यष्टीरक्षक म्हणजे कीपर थोडं शांत राहा। हलक्या हाताने खेळला, सिंगल पाहायला मिळते। मयुरेशला माहिती यानंतर अजूनही 2 ओव्हर आहेत, 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत।
40-45 एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आली होती. धीरज स्ट्राईकला येतोय. चिंटू मात्र आपण बघू शकता हा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट 1 धाव खर्च केला. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस काय चित्रक्षण आहे, रनआउट, विकेट, काय कमालीचा खेळ. OneX Music. थैंक यू डीजे मास्टर. क्या फील्डिंग की बॉबी ने. बॉबी की फील्डिंग अगर पसंद आई हो तो तालियां जोर से बजाइए. सुपर स्टॉप, काय फील्डिंग केलंय. अगदी मात्र शुभम मिश्रा की भी तारीफ करनी होगी कि अच्छा कलेक्ट किया और गेंद को लगाया स्टंप पर. रनआउट मिला. अंबर आते हुए कट किया इस वक्त और अच्छी फील्डिंग है. ऋतिक भी है, दीपेन भी है, अपने आप को झोंक रहे हैं. ये स्ट्रोक अच्छा है, 4 रन मिल जाएंगे. मयूरेश पाटिल के बल्ले से आता हुआ लाजवाब स्ट्रोक. थँक यू. 20 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू आहे आणि टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा. फायनल अगदी हलक्या हाताने खेळला जात आहे. लीग मॅच मध्ये हा जल्लोष आहे, तो ओपन टुर्नामेंटला काय जल्लोष येईल या मैदानावर हा विचार करून मात्र टेन्शन होतं. जागा देखील राहणार नाही, कारण की हे प्रेक्षक तर असतीलच, त्यामध्ये बाहेरचे संघ असतील, त्यांचे प्रेक्षक असतील, तर कुठे कुठे कोणाला उभं करायचं काही समजत नाहीये. आणि बघायला गेलं तर बिल्डिंग आहे, बिल्डिंगवर बसतील, परंतु इकडे 3 षटकं संपुष्टात आलीत आणि धावा झाल्यात त्या म्हणजेच 21. देखिए जो टीम हार गई उनके लिए जरूर कहूंगा कि असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो, क्या गलत हुआ सोचो और सुधार करो. जब तक ना जीत मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहिलाच बॉल, फटका चांगला है. काय फील्डिंग बॉबी. आज ये दीवार टूटेगी नहीं. राहुल द्रविड़ बल्लेबाजी में दीवार के लिए जाने जाते हैं, लेकिन यहां पे बॉबी फील्डिंग के लिए दीवार जाने जा रहे. दीवार मूवी भी हिट हुई थी, बॉबी भी हिट हो रहे. क्या फील्डिंग है. ज्वाला भड़क चुका है, अग्नि भड़क चुकी है, ज्वाला भड़क चुका है और सुयोग राउत खुश होते हुए. ऑनर दोनों साथ में बैठे. ट्रॉफी कौन लेके जाएगा. शॉर्ट बॉल आहे, सिंगल असेल, एक धाव असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. आज का आधुनिक क्रिकेट है, इस आधुनिक क्रिकेट में जिस टीम के पास अच्छी गेंदबाजी है उस टीम का बोलबाला रहता है, और इसीलिए इतने साल में स्कोरबोर्ड 22 2 विकेटच्या नुकसानामध्ये. आपने देखा होगा T20 वर्ल्ड कप में भी, T20 वर्ल्ड कप में भी अगर देखा जाए तो मैन ऑफ द सीरीज लेने वाला खिलाड़ी था भारतीय वर्ल्ड रैंकिंग 1 जसप्रीत बुमराह. बुमराह ने मैन ऑफ द टूर्नामेंट अवार्ड लिया. और टेस्ट मैच में भी जॉल गार्डन, एंडी रॉबर्ट, ये सब बड़े खिलाड़ी को उसने पीछे डाला है. और टेस्ट मैच का भी नंबर 1 गेंदबाज बन चुका है जसप्रीत बुमराह. अच्छी गेंद है, क्या बाउंस है. इस वक्त वाइड गेंद, स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगी. रेफर किया है इस वक्त एसएससी ने. रेफर
वाइड वाइड बॉल. लाईनच्या वरून गेलाय वाईड. चेंडू झाले ते म्हणजेच 4. 2 बाकी आहेत. काय फटका आहे मयुरेचा. 4 धावा चौकार. थँक्यू. स्कोरबोर्ड 28-28 लगते हुए स्कोर कार्ड पर लास्ट बॉल लास्ट ओव्हरी चौथ्या ओव्हरीचा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मात्र बघायला गेलं तर सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. श्री बाळ हनुमान मित्रमंडळ आणि SSC मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका अगदी उंच गेला होता. रनआउटची संधी. कीपरकडे थ्रो 1 धाव. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 ओव्हरनंतर 29 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. देऊया सर डीजेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 20 धावेवर खेळतोय मयुरेश. पुन्हा एकदा एक हाती मात्र उभा आहे. 29 धावेमधल्या 26. देखा जाए तो मार्कम मार्शल जॉल गार्डन और करली एम्ब्रोस को पीछे डाला जसप्रीत बुमराह ने. 200 विकेट पे अगर एवरेज देखा जाए तो सबसे कम 200 विकेट के बाद सबसे कम एवरेज नंबर 1 टेस्ट गेंदबाज. और इसी वजह से पहली बार किसी भारतीय खिलाड़ी को ICC टेस्ट रैंकिंग में 1 है. और ICC टेस्ट का ईयर ऑफ दी टेस्ट ईयर ऑफ दी इस वक्त ICC का टूर्नामेंट उसे दिया जाएगा, जो कि पहला भारतीय खिलाड़ी. देखिए बड़े बड़े खिलाड़ी होके गए टीम इंडिया में. उसमें राहुल द्रविड़, सचिन रमेश तेंदुलकर, अनिल कुंबले ने भी 700 के ऊपर विकेट लिए, लेकिन आज तक किसी भारतीय खिलाड़ी को यह अवार्ड मिला नहीं है. टेस्ट ऑफ द ईयर अवार्ड मिलने वाला है जसप्रीत बुमराह को. पहिलाच बॉल खाली राहिला. मयुरेश गलतल्या गलत हसतोय. डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट. क्रॉस बॅटेड. काय फटका खेळला मयुरेशने. 4. थैंक यू डीजे. बंदूक से जिस तरह गोली निकलती उसी तरह बैलदे से गेंद निकली है. चिंटू देखते रह गए. 4 रन. स्कोरबोर्ड 4 से आगे जगह स्कोरबोर्ड 33 धावा धावपलकावर मेगा फायनल पाहायला मिळते. SSC आणि शिबाळ मित्रमंडळ. डॉट बॉल. केदू देखील सांगतोय मी देखील तयार आहे. एक तेरी तो एक मेरी. मयुरेश पाटील स्ट्राइक वर 30 धावेवर खेळतोय. 33 धावेमध्ये 30 पोहोचलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. तीन बॉल आहेत शेवटच्या ओव्हर मधले. आणि इकडे काय होत आहे. शॉर्ट बॉल होता. डॉट बॉल आहे. प्रॉपर टायमिंग नाही झाला. मिडल टू मिडल चेंडू नाही आला. 33 धावा तून गडी बाद. काय सुपर मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये. 33. 2 बॉल आहेत. 4 मध्ये 4 खर्च केले आहेत. मेगा फायनल SSC फील्डिंग करताना शिबाळ हनुमान मित्रमंडळ बॅटिंग करताना अंबर नो स्ट्राइकला मयुरेश एकटाच उभा आहे आणि एकटाच खेळतोय असं म्हणायला हरकत नाही. 2 बाकी. गुड बॉल. परंतु यावेळेस मात्र मिस फिल्डिंग. यावेळेस कव्हर केलंय दीपेनने. डॉट बॉल येईल. काय मात्र यावेळेस दीपेनने फिल्डिंग केलेली आहे. टाळ्याचा होता यावेळेस पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा फायनल मॅच मधला आपल्याला पाहायला मिळते. दीपेन हा बघा अगदी बाउंड्री लाईन जवळ यावेळेस जबरदस्त फिल्डिंग. मुश्किल काम है. मुश्किल काम क्या होगा SSC से, कारण की शेवटचा बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षण होत असताना विकेट. रनआउट. 33 धावा झाल्या. 34चा आव्हान असेल. डीजे
शान लय मोठा आहे त्याचा हो मान सदा विचार करीतो जनांचा आमच्या नागाचे आहे तू जान आहे दिलाचा राजा आमचा निखिल दादा 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 विकास हो साऱ्या गावाचा थँक्यू 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 डीजे मास्टर. एक इनिंग संपलेली आहे आणि एक इनिंग नंतर 33 बनवलेले आहेत. 34 धावेचं टार्गेट मेगा फायनल मध्ये सेट केलेलं आहे. चला केदू राऊत ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण बघू शकतात की मेगा फायनल SSC आणि त्यांच्या विरुद्ध श्री बाळ हनुमान मित्र मंडळ 2024चा चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फायनल मध्ये धडक मारलेली आहे. 33 बनवले 34चं आव्हान आहे. आतापर्यंत या संघाला या स्पर्धेमध्ये कोणी हरवले नाहीये. अपराजित आहे निखिलजी ठाकूर यांचा संघ. चला सेकंड इनिंगला सुरुवात होणार. चिंटू आणि चिंटू बरोबर ओपनिंगला यज्ञेश. धीरज करतच्या हातामध्ये चेंडू आहे आणि बघायला गेलं तर सलामीवीर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनल आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे. फिल्डिंग सजलेली आहे. स्ट्राईकला केदू, नो स्ट्राईकला चिंटू. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. इकडे मात्र टीम SSC ला चॅम्पियन बनायचं असेल तर मात्र 34 बनवावे लागतील. क्या बोलते पब्लिक, क्या 34 बनाएगी SSC? ये देखिए सपोर्ट. लेकिन दूसरी तरफ निखिल भाई भी तैयार है. ज्याप्रमाणे पेट कमेंटने सांगितलं होतं की 90,000 प्रेक्षकाला शांत करायला मला आवडेल. टीम इंडिया विरुद्ध फायनल होती वर्ल्ड कपला ऑस्ट्रेलिया आणि त्याने ते करून दाखवलं. अगदी ते काम निखिल ठाकूरचा संघ करणार. पहिलाच बॉल लो आणि 4. क्या बात है केदू राऊत, इसे कहते ललकार. 4. थँक्यू 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 थँक्यू. 2 मिनिटं मॅच थांबवा. मॅच 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 ऑन नका करू. आयोजकाचा कॉल आहे. तिथे मात्र कोणी नाचू नये, कोणी तिकडे रंगाला घालू नये, विनंती आहे. पुष्पा मूवी का डायलॉग याद आ गया. एक ललकार तूने दिए, अब मेरी तरफ से भी ललकार ले. केदू राऊत चौकारासाठी 200 रुपये कॅश प्राइज जमा झालेला आहे रोशन कडून. विक्की आमकार कडून मात्र यावेळेस डॉट बॉल. 1-5 झालेला आहे. टार्गेट 5 ने कमी झालेला आहे आणि 29 मध्ये 29 ची गरज. फडकसार परतो यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. 2 बॉल 5 धावा. धीरज यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. सिंगल नक्की पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6. 3 चेंडू आणि 6 धावा. चिंटू स्ट्राईकला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला. नशिबाची साथ.
थँक्यू 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 डीजे मास्टर. नशिबाची साथ देखील मिळते. ACC संघाला 4 मिळतील. चिंटूच्या बॅटमधून चौकार 10 झालेले आहेत. पहिल्या ओव्हर मध्येच काय सुपर सुरुवात. हलक्या हाताने खेळलं. एकदम मिळेल. 11 धावा धावपलकावर 34चं टार्गेट आहे आणि आता मात्र बनवायचे 23 धावा. अजूनही मॅच जिंकण्यासाठी चेंडू झाले ते म्हणजेच 5 शेवटचा चेंडू. हलक्या हाताने खेळला जातोय. फॉलोथ्रू मध्ये मात्र चित्रक्षण करताना परंतु एकदा अडवू शकला नाही. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा इकडे मात्र पाहायला मिळत आहेत. सुरुवात दोन्ही बाजूने कडक झालेली आहे SSC ची. आता मात्र 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. यस डीजे. डीजे मास्टर. काय जल्लोष आहे, काय मॅच आहे. अगदी स्टेडियम मध्ये बसल्यासारखी फिलिंग येत आहे आणि डीजे मास्टर देखील आता चांगल्या रीतीने तयार आहे. ऋतिक यावेळेस गोलंदाज स्ट्राईकला. यावेळेस केदू. बॉल टाकताना ओढू नका प्रेक्षक वर्ग. बॉल टाकताना कोणी ओढू नका. शांत राहा बॉल टाकताना. यावेळेस हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 13. पृथ्वी ठाकर कडून केतूने जर चौकार खेचला तर 5,000 रुपये कॅश प्राइज. मिसप्रिंटिंग होती. अंबर कडून पडतो. एकदा बॅकअप पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 14. मागच्या वर्षी स्पर्धा जिंकली, फायनल मारली. या वर्षी देखील फायनल मध्ये आहेत. परंतु जर बघायला गेलं तर टेन्शनचं वातावरण आहे. कठीण काळ आहे. असं म्हटलं तर आयुष्यामध्ये देखील कठीण काळ देखील येणं गरजेचं असते. कारण की कठीण काळामध्ये आपल्याला कळतो कोण आपला आहे आणि कोण आपल्या सोबत आहे आणि कोण आपल्या सोबत नाही आहे. अंबर आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक गोलंदाज स्ट्राईकला. यावेळेस केदू राऊत. प्रणित. यावेळेस निखिलजी ठाकूरने सांगितलंय पहिले कॅश जमा करा आणि त्यानंतर अनाउन्समेंट होईल. यावेळेस मात्र चेंडू वाईड असेल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15. 15 धावा मात्र आपण बघू शकतात. यावेळेस पटका सजवलाय. सिंगल असेल. केदू आणि चिंटूची जोडी कमाल करते. एक चांगली मात्र आपण बघू शकता. तर फायनल मध्ये सुरुवात करून दिली चिंटूने. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त एकदा 1 विकेट आणि त्यानंतर या मॅच मध्ये सेकंड इनिंगला देखील दोघांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 9 बॉलला चौकार आला. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 16. 34चा आव्हान आहे. हलक्या हाताने खेळला जात आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17 झालेले आहेत. आता अर्ध्या धावा झालेत. अर्ध्या धावा बाकी आहेत. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5. म्हणजे 19 चेंडू आणि 17 धावेची गरज. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग. अगदी टाळ्यांचा गजर, शिट्ट्या वाजतायत. SSC साठी 17 धावा मात्र पूर्ण होतील का. आणि इकडे काय घडतंय. विकेट. ऋतिकला मिळलाय विकेट. केदू बॅक टू डगआउट. डीजे.
योगेश आलेला आहे गोलंदाज. 18 बॉल 17ची गरज. योगेश मात्र यावेळेस गोलंदाज. फुलटस बॉल आहे यावेळेस. फटका सजवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. सिंगल मात्र पाहायला मिळते. चिंटू हलक्या हाताने एक मात्र स्ट्रोक खेळला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 18 16 पाहिजे 17 मध्ये. स्ट्राईकला मागच्या मॅचचा हिरो बॉबी खूप चांगली बॅटिंग केली होती. शॉर्ट बॉल फटका सजवला आहे. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19 34 19 झाल्यात. 15 पाहिजे. शॉर्ट बॉल इकडे मात्र फटका सजवलाय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20. इथे मात्र एखाद्याला मॅजिकल स्पेल टाकावा लागेल. गोलंदाजाला डॉट घ्यावे लागतील. विकेट घ्यावे लागतील. स्वतःला कधी कमी समजू नका. देवाने सर्वांना हिरे बटवून पाठवलेला आहे. जो जेवढा घासला जाईल तेवढा चमकला जाईल. ऊंचाई मिलती नहीं पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाई मिलती है कुछ कर दिखाने से. चमत्कारला नमस्कार. इथे चमत्कार होईल का बघूया. कट केलेला आहे. सिंगल पाहायला मिळते. बॉबी अख्तर मात्र बॅकफुटवर जाऊन एक धाव. स्कोरबोर्ड 21 आहे पाहिजे त्या म्हणजेच 13. एकवीस झालेले 14 बॉल 13. फुलटस बॉलला फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. सिंगल. अगदी खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. यस बॉल प्रेशर मध्ये लाविन्य 4. थैंक यू. नाचने का मौका सभी को मिलेगा जब मैच फिनिश होगी. फिलहाल तो 7 रन बाकी है. 2025 मेगा फाइनल SNPL 7 रन दूर SSC चॅम्पियन बनने से. 27 झालेले आहेत. मिस फिल्डिंग लाविन्य कडून. गोलंदाज योगेश तयार. 13-7 आणि स्विच हिट खेळाय. नो चेंडूचा इशारा. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते ते म्हणजे 29. आता पाहिजेत फक्त ना फक्त 5 धावा. या स्पर्धेमधली अजिंक्य राहणारी टीम श्री बाळ हनुमान मित्र मंडळ फायनल मध्ये एखादा त्यांना पराजय मिळणार आहे. चित्र आहे. थरारक आहे. फुलटस एक धाव. 12-4 ची गरज. 12 चेंडू 4 धाव. यड्डीचा बजाव. पुकाराची गरज आहे. बघूया 4 येईल का. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते 2025 ची SNPL ची. गोलंदाज मयुरेश. शॉर्ट बॉल. टॅपचा फटका. एक धाव असेल. 3 धावा दूर. स्ट्राईकला फलंदाज बॉबी. 3 धावा दूर. स्ट्राईकला बॉबी. मेगा फायनल शिवाजीनगर प्रीमियर लीग. आयोजक निखिलजी ठाकूर. निखिलजी ठाकूरचा संघ मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये.
फुलटस बॉल आहे, फटका स्विंग केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव सिंगल. 2ची गरज, 2 धावा दूर आहेत आणि एक धाव दूर. एसएससी आता नाचण्यासाठी धावण्यासाठी तयार आहेत प्रेक्षक. डीजे मास्टर अभी अच्छा गाने के लिए तैयार रहिए. 1 रन चाहिए. 2025 की चैंपियन टीम हमें नजर आएगी. एसएससी यस बजाओ. सच्चे दरबार की तो एक अवतार और क्या बोलेंगे मायन पुरना भैरो कोई रहा